नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बुलेटिनमध्ये आपल्याला राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घ्यायचा आहे आणि पालिका निवडणुकांच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहायच्या. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. भाजप शिवसेना वरळीमधून प्रचाराचं रणशिंग फुंकणार. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळी डोममध्ये संयुक्त सभा. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा कोल्हापूरच्या दौऱ्यावर. राज्यभरात माहितीचे 67 उमेदवार बिनविरोध. भाजपचे 43, शिवसेनेचे 21 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध. कल्याण डोंबिवलीमध्ये मतदानापूर्वीच युतीच्या विजयाची घोडदौड सुरूच. भाजपच्या 14 उमेदवारांची बिनविरोध निवड तर भाजप पाठोपाठ शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण, नाशिकसह सोलापुरात सुद्धा जोरदार राडा. नाशिकमध्ये भाजपच्या 2 गटात तुफान हाणामारी तर कल्याणमध्ये अर्ज मागे घेण्यावरून मोठा वाद. सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलं. अंतर्गत वादातून कार्यालयाची तोडफोड. मध्यस्थीसाठी आलेल्या मनसे पदाधिकाऱ्याची हत्या. मनसे विद्यार्थी सेनेच्या बाळासाहेब सरवदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू. सूर्याजी पिसाळ जसे 400 वर्ष राहिले तसे मिंधे लक्षात राहतील. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका तर ठाकरे गेल्या 2 वर्षांपासून तेच बोलतात. शिंदेंचा पलटवार. अजित पवारांचा स्वबळाचा निर्णय योग्य. मुंबईत राष्ट्रवादीचा महापौर होणार. नवाब मलिक यांना विश्वास तर काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते पण अजित पवार ठामपणे पाठीशी उभे. मलिकांचा भाजपवर निशाणा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवार यांच्याकडून संकेत. राष्ट्रवादीच्या बॅनरवर पवारांचा फोटो पुढेही कायम राहणार का, माध्यमांचा प्रश्न. तर तुमच्या तोंडात साखर पडो, अजित पवार यांचं मिश्किल उत्तर. भाजपमध्ये हप्तेखोरीचे माझ्याकडे पुरावे. अजित पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप. एका व्यक्तीला परदेशात पळून जायला कुणी मदत केली, मोहोळ यांना खोचक सवाल. मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेंनीच बाहेर घालवला. 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही. आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका तर मुंबईतला मराठी माणूस आम्ही परत आणणार, शेलारांचं आश्वासन. राज ठाकरेंकडे शॉर्ट फिल्म असतील तर आमच्याकडे रेग्युलर फिल्म्स आहेत. फिल्म वॉर होऊन जाऊ द्या. आशिष शेलार यांचं राज ठाकरेंना एनडीटीव्ही मराठीवर खुलं आव्हान. विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावल्याप्रकरणी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. काँग्रेसची निवडणूक आयुक्तांकडे मागणी. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती. मंत्री छगन भुजबळ अभिवादन करण्यासाठी साताऱ्याच्या नायगाव येथील सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार. माजी आमदार डॉक्टर अशोकराव मोडक यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पार्थिवावर आज पवईमध्ये होणार अंत्यसंस्कार.